नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, भाडेपट्ट्याने शेत जमीन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही मिळणार पीक कर्ज, पीक विम्याचा लाभ देखील मिळणार। सरकारचा हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय समोर आलेला आहे। नक्कीच शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे। सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला रोज अशीच महत्त्वपूर्ण माहिती या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शेतजमीन भाडेपट्ट्याने देण्याबाबत अधिनियम 2017 आणि नियम 2024च्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत। प्रत्येक पट्टा करार हा नोंदणी अधिनियम 1908 नुसार रीतसर नोंदणीकृत असणे अनिवार्य करण्यात आले आहे। तसेच यामुळे पट्टेदार शेतकऱ्यांना पीक कर्ज, पीक विम्याचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। याबाबतचे परिपत्रक महसूल विभागाने जारी केले आहे। शेतजमिनीच्या पट्ट्याचे नियमन करणाऱ्या विविध विद्यमान राज्य कुळ वहिवाट कायद्यांखाली अंतर्गत असलेले प्रतिबंध व निर्बंध यामुळे जमीन मालक व पट्टेदार शेतकरी यांना केवळ जमीन कसण्यासाठी अनौपचारिक करार करण्यास भाग पाडले जाते। त्यामुळे पट्टेदार शेतकरी सर्वसाधारणपणे त्यांना देय असलेल्या लाभापासून वंचित राहतात। अशा विद्यमान कायद्यांमुळे शेतजमीन पट्ट्याने देण्याबाबत जमीन मालकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते। त्यामुळे भूमिहीन गरीब व्यक्ती, अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक शेतकरी व इतरांना पट्ट्याच्या माध्यमातून जमीन कसण्यास मिळण्याच्या संधी कमी होतात। सदर बाब विचारात घेता महाराष्ट्र राज्यातील शेतजमीन पट्ट्याने देण्यास परवानगी देण्यासाठी आणि ती पट्ट्याने देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आली आहे। तसेच मालकांचे जमिनीविषयक हक्क पूर्णपणे संरक्षित करतानाच कृषीविषयक कार्यक्षमता व समानता, भूमिहीन आणि अत्यल्पभूधारक गरीब व्यक्तींना जमीन कसण्यास मिळण्याच्या संधी आहेत। व्यावसायिक विविधता यांमध्ये सुधारणा करणे, ग्रामीण क्षेत्राच्या विकासाला आणि त्याच्या परिवर्तनाला वेगाने चालना देणे, पट्ट्याने शेतजमीन करणाऱ्या शेतकऱ्यांना पतसंस्थांमार्फत कर्ज मिळणे, तसेच शासनाकडून घेण्यात येणाऱ्या विमा सुविधा, आपत्ती निवारण सहाय्य आणि इतर आधारभूत सेवा मिळणे शक्य करणे, पट्ट्याने शेतजमीन करणाऱ्या शेतकऱ्यांना मान्यता देण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित बाबींसाठी तरतूद करण्यासाठी शेतजमीन भाडेपट्ट्याने देण्याच्या प्रक्रियेला पारदर्शकता आणणे, तसेच मालक व पट्टेदार शेतकरी यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी शासनाने महाराष्ट्र शेतजमीन भाडेपट्ट्याने देण्याबाबत अधिनियम 2017 म्हणजेच सन 2023चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 28 संमत केला आहे। तो 27 जून 2023 पासून महाराष्ट्र राज्यात लागू केला आहे। सदर अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन अधिसूचना 2 जून 2025 अन्वये महाराष्ट्र शेतजमीन भाडेपट्ट्याने देण्याबाबत नियम 2024 प्रसिद्ध केलेले आहेत। या नियमांचे क्षेत्रीय स्तरावर काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी महसूल विभागाच्या क्षेत्रीय स्तरावरील सर्व संबंधित प्राधिकारी यांना शेतजमीन भाडेपट्ट्याने देण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। शासन परिपत्रकात नेमकं काय म्हणतं आहे तर मित्रांनो, भाडेपट्टा कराराची कायदेशीर प्रक्रिया। प्रत्येक पट्टा करार हा नोंदणी अधिनियम 1908 नुसार रीतसर नोंदणीकृत असणे अनिवार्य आहे। केवळ तोंडी अथवा साध्या कागदपत्रावरील करार ग्राह्य धरले जाणार नाहीत। यात जमिनीचा कालावधी आणि मोबदला स्पष्टपणे नमूद असावा। मालकी हक्क आणि ताबा, कराराचा कालावधी संपताच जमिनीचा ताबा कोणत्याही कायदेशीर अडथळ्याविना मूळ मालकाकडे येईल। या करारामुळे भाडेपट्टेदाराला जमिनीवर कोणताही कायमस्वरूपी मालकी हक्क सांगता येणार नाही, याची स्पष्ट नोंद करारात असावी। पट्टेदार शेतकऱ्यांचे हित, नोंदणीकृत पट्ट्या कराराच्या आधारावर पट्टेदार शेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्ज आणि पीक विमा मिळवून देण्यासाठी संबंधित बँकांनी सहकार्य करावे। प्रशासकीय जबाबदारी, प्रत्येक तहसीलदाराने विहित नमुन्यात एक स्वतंत्र पट्टा करार नोंदवही तयार करावी। सदर नोंदवहीमध्ये गावाचे नाव, गट क्रमांक, मालक व पट्टेदाराचे नाव आणि कराराची मुदत याची अचूक नोंद करावी। विवाद निवारण यंत्रणा, जमीन मालक आणि पट्टेदार यांच्यातील वादाचे निराकरण करण्यासाठी तहसीलदार हे सक्षम प्राधिकारी असतील। प्राप्त अर्जावर 3 महिन्यांच्या आत अंतिम निर्णय देणे बंधनकारक राहील।